हाय, गुड आफ्टरनून। आज आपण इयत्ता 10वी सायन्स विषयाचा हा जो धातुविज्ञान हा चॅप्टर आहे, या धातूंच्या ज्या रिॲक्शन्स आहेत, धातूंच्या ज्या अभिक्रिया आहेत, त्या आज आपण इथे पाहणार आहोत। ह्या आधीच्या ज्या व्हिडिओ आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा, धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया आज आपण इथे पाहणार आहोत। त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। त्यासाठी साहित्य कोणते कोणते आहेत ते पहा। तर पहिले आहे तांब्याची तार, लोखंडी खिळा, चंचू पात्र किंवा मोठी परीक्षा नळी। आपण इथे परीक्षा नळी वापरलेली आहे। रसायने दिलेली आहेत, फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट। याची जलीय द्रावणे आपल्याला इथे दिलेली आहेत। तर कृतीमध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला एक स्वच्छ तांब्याची तार घ्यायची आहे। फर्स्ट पहा, ही स्वच्छ तांब्याची तार आणि लोखंडी खिळा आपण घेतलेला आहे। ही जी तांब्याची तार आहे ही आपण फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, ही तांब्याची तार जी आहे फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण डिपॉझिट केलेली आहे। त्यानंतर हा जो लोखंडी खिळा आहे हा कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण बुडवलेला आहे। लोखंडी खिळा जो आहे आपण कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवलेला आहे। तर आता हे 20 मिनिटं आपण याचे निरीक्षण करणार आहोत। मग 20 मिनिटांनंतर याच्यामध्ये कोणते कोणते चेंज झाले याचे निरीक्षण आपण करणार आहोत। कोणत्या परीक्षा नळीमध्ये अभिक्रिया होईल तेही आपण इथे पाहणार आहोत। तर आता आपल्याला काय दिसेल, ही जी ए परीक्षा नळी आहे यामध्ये रिॲक्शन तुम्हाला झालेली दिसेल। रिॲक्शन कशी झाली, आपण कशी ओळखली, कॉपर जे आहे ते आयनवरती डिपॉझिट झालेले दिसेल। त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन पहा, अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे तेही आपल्याला विचारलेलं आहे। तर ती रिॲक्शन्स काय आहे इथे आपण राईट डाऊन करूयात। तर आता इथे आपण दिलेला आहे आपल्याला हा Fe म्हणजे हा फेरस दिलेला आहे। रिॲक्शन कशासोबत झाली आहे, कॉपर सल्फेट बरोबर रिॲक्शन झालेली आहे। आणि इथे काय होणार आहे, हा जो Fe आहे हा SO4 बरोबर बाहेर जाईल, FeSO4, आणि हा कॉपर तुम्हाला बाहेर जाताना दिसेल। आता तुम्हाला इथे दिसतंय पहा, ह्या लोखंडी खिळ्यावरती चढलेले हे जे तांब्याचे हे जे कवरिंग तुम्हाला इथे दिसेल। आता नक्की रिॲक्शन्स काय होते ते आपण पुढे पाहूयात। तर आता आपल्याला इथे इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे। तो पॉईंट कोणता आहे, तर ह्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत धातूंची क्रियाशीलता श्रेणी। आपण इथे काय पाहणार आहोत, धातूंची क्रियाशीलता श्रेणी आपण इथे पाहणार आहोत। धातूंची क्रियाशीलता श्रेणी, मग यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, मग धातूंची अभिक्रियाशीलता पाहणार आहोत। मग आता आपल्याला प्रश्न पडेल, सर्वच धातू जे आहेत हे सारखे अभिक्रियाशील असतात का, तर नाही। सर्व धातू हे सारखेच अभिक्रियाशीलता दाखवणार नाही। म्हणजे सर्व धातूंची अभिक्रियाशीलता जी आहे ती सारखी नाही। अभिक्रियाशीलता सर्व धातूंची सारखी नाही, हे आधी समजून घ्या। मग आपण धातूंची अभिक्रियाशीलता कशी ठरवतो, मग धातूंची अभिक्रियाशीलता आपण जर कधी बघितलं गेलं तर पाणी आणि अम्ल म्हणजे ॲसिड घेतलं, आपण काय घेतलं, आपण पाणी आणि अम्ल आपण जर कधी घेतलं, पाणी आणि अम्ल जर कधी हे बघितलं ते सारख्याच रिएजंट बरोबर हे अभिक्रिया करत नाही। यामुळे आपल्याला धातूंची अभिक्रियाशीलता आपण रिएजंटवरून ठरवू शकत नाही। मग धातूंची अभिक्रिया ठरवणार तरी कशी, मग धातूंची अभिक्रिया आपण ह्या विस्थापन अभिक्रियेने ठरवतो। कशाने ठरवतो, विस्थापन अभिक्रिया। आता ही विस्थापन अभिक्रिया नक्की काय आहे तेही आपण इथे पाहूयात। इथे जी दिलेली विस्थापन अभिक्रिया ही काय आहे ते आपण इथे पाहूयात। आता इथे पहा, हा इथे घेतला मी Fe घेतला आणि इथे घेतलेला आहे मी हा CuSO4 म्हणजे Fe + CuSO4। तर याच्यामध्ये माहिती आहे हा जो Fe आहे हा SO4 बरोबर बाहेर जाणार आहे। म्हणजे इथे काय होणार तुमचा हा FeSO4 आणि हा कॉपर इथे डिस्प्लेस झालेला दिसेल, कॉपरचं विस्थापन झालेलं दिसेल। म्हणजे इथे काय होतं आहे, हा जो Fe आहे हा SO4 बरोबर बाहेर गेला आणि Cuचं काय झालं इथे विस्थापन झालं। म्हणजे आत्ता हा कॉपर सल्फेट एकत्र होता, त्याचं विस्थापन झाले, तो डिस्प्लेस झाला आहे आणि तो Fe बरोबर इथे कंबाईन झाला आणि इथे Cu फॉर्म झालेला आहे। ही अभिक्रिया जी आहे ही विस्थापन अभिक्रिया आहे। अजून याच्या सोप्या भाषेमध्ये आपण पुढे पाहूयात।
आता ह्या धातूंच्या क्रियाशीलतेमध्ये ते आपल्याला उपयोगी पडेल. तर पहा, आता इथे घेतला मी धातू ए किंवा धातू ए घेतला आपण इथे, आणि बी घेतलेला आहे इथे धातू क्षारांचे द्रावण. धातू क्षारांचे द्रावण इथे घेतलेलं आहे. धातू क्षारांचे इथे द्रावण आपण घेतलेलं आहे. तर इथे काय फॉर्म होणार आहे ए मध्ये, तर इथे धातू क्षारांचे द्रावण इथे तयार होणार आहे, आणि इथे हा धातू आपल्याला तयार झालेला दिसेल. म्हणजे पहा काय होते, धातू ए काय आहे इथे Fe आपण पाहिलं आहे. त्यानंतर धातू क्षारांचे द्रावण काय आहे कॉपर सल्फेट. मग आपल्याला ए धातू क्षारांचे द्रावण म्हणजे हा Fe जो आहे हा FeSO4 इथे फॉर्म होईल, प्लस हा धातू आहे इथे बाहेर जाईल. म्हणजे विस्थापन याच्यामध्ये आपल्याला झालेलं दिसेल. ह्या झाल्या विस्थापन अभिक्रिया. आता पुढे आपल्याला प्रश्न असेल, हे जे धातू आहेत ह्या धातूंची अभिक्रियाशीलता जी श्रेणी आहे याचे प्रकार आहेत. आता ह्या विस्थापन अभिक्रियेमध्ये हे जे सायंटिस्ट होते या सायंटिस्टने आपल्याला एक श्रेणी विकसित केली गेलेली आहे. त्यावरून त्याचे खालील गट पडतात. मग सगळ्यात आहे जास्त अभिक्रियाशील, त्यानंतर मध्यम अभिक्रियाशील आणि कमी अभिक्रियाशील, हे 3 टाईप आहे. मग आता इथे आपल्याला श्रेणी दिलेली आहे. सगळ्यात जास्त अभिक्रियाशील कोण आहे, हा जो पहिला गट आहे म्हणजे पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे जास्त अभिक्रियाशील आहे. त्यानंतर पुढे मॅग्नेशियम दिला असेल, ॲल्युमिनियम आहे, जस्त आहे, लोह आहे, कथील आणि शिसे पुढे दिलेला आहे. त्यानंतर पुढे तांबे दिलेला आहे, पारा दिलेला आहे आणि चांदी दिलेली आहे, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सोने दिलेले आहे. तर काही धातू असे असतील ते पाण्यासोबत अभिक्रिया करतील, काही धातू असे असतील ते अम्लासोबत रिॲक्शन करतील, काही धातू फक्त ऑक्सिजनसोबत अभिक्रिया करतील. ही जी अभिक्रियाशीलता ही जी ऑर्डर आपल्याला दिलेली आहे म्हणजे वरती सगळ्यात जास्त आहे आणि खाली सगळ्यात कमी आहे. मग कोणता धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करेल, कोणता धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करणार नाही, तेही आपल्याला पुढे दिलेलं आहे. कोणता धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करेल ते आपल्याला इथे दिलेलं आहे. तर आता इथे रिॲक्शन्स पहा काय दिलेली आहे. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात राजवायू. काय पाहूयात आपण सगळ्यात आधी, राजवायू. आता सगळ्यांना माहिती आहे राजवायू म्हणजे उदाहरण जर कधी बघितलं, हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, हे उदाहरणे आहेत. हे धातू जे आहे हे राजवायू जे आहेत हे कधीही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. हे कधीही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, कारण की त्यांचं अष्टक पूर्ण असतं. काय पूर्ण असतं, त्यांचं अष्टक पूर्ण असतं. त्यामुळे हे कोणासोबतही रिॲक्शन करतच नाही. आता जर आपण बघितलं, धातू घेतलं आपण, तर धातू घेतल्यावरती पहिलं एक्झाम्पल पाहूयात सोडियमचं. पहिलं एक्झाम्पल पाहिलं सोडियम. सोडियम हा एक धातू आहे. आता सोडियमचं जर कधी आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघितलं, इथे असेल 2,8,1 असं असेल. हा धातू नेहमी काय करतो, एक इलेक्ट्रॉन गमावतो. धातू नेहमी काय करतो, एक इलेक्ट्रॉन गमावतो. का, तर त्याचा अष्टक पूर्ण करण्यासाठी, त्याला स्टेबल बनवण्यासाठी. म्हणजे इथे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन गमावले तर तो धनप्रभारित होतो. काय होतो तिथे, तो धनप्रभारित होतो. म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तिथे येतो, याचं ऑक्सिडीकरण तिथे होतं. म्हणजे याच्याकडे आता याचं अष्टक म्हणजे हा स्टेबल काय होतो, याच्या इथे हा स्टेबल झालेला आहे, म्हणजे एक धनप्रभारित आयन तयार केलेला आहे. तर तुम्हाला इथे काय समजलंय, हा धातू जो आहे हा इलेक्ट्रॉन गमावतो. तर अधातू काय करत असतील, मग अधातू हा जो धातूने गमावलेला इलेक्ट्रॉन आहे ते स्वीकारतात. काय करतात तिथे, ते स्वीकारतात. मग आता एक्झाम्पल जर कधी घेतलं आपण क्लोरीन, तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2,8,7. तर याच्या आउटरमोस्ट शेल्समध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 7च इलेक्ट्रॉन आहेत. तर हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, स्वीकारतो. आणि ह्या स्वीकारल्यानंतर हा काय होतो, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, ऋणप्रभारित इथे होतो. काय होतं, ऋणप्रभारित. मग याचं ऑक्टेटही इथे कंप्लीट होतं. काय होतं, याचं इथे ऑक्टेटही इथे कंप्लीट होतं. मग आता एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे. पहा एक्झाम्पल काय आहे, तर इथे दिलेला आहे हा सोडियम. याची अभिक्रिया केली आहे क्लोरीन बरोबर, Cl2 बरोबर. रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल. का, तर इथे Cl2 आहे, इथेही आपण 2 घेऊयात, म्हणजे इथे हा झाला ट्वाईस
NaCl. तर आपल्याला इथे फॉर्मेशन काय झालं आहे, हा आयोनिक कंपाऊंड इथे फॉर्म झालेला आहे. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, आयनिक बंध म्हणजे काय, तर आता इथे हा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल. आयनिक बंधामध्ये इलेक्ट्रॉन गमावतात पण आणि इलेक्ट्रॉन स्वीकारतात पण, तो आयनिक बंध झालेला असतो. मग NaCl असेल, अजून उदाहरण जर कधी बघितलं KCl असेल, त्यानंतर MgCl2 असेल, यामध्येही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. काय होते, इलेक्ट्रॉनची इथे देवाणघेवाण आपल्याला झालेली दिसेल. आता अजून पुढे कोणत्या अभिक्रिया आहेत तेही आपण पाहूयात. आता पुढे याच्या रिॲक्शन दिलेले असतील, अधातूंचे रासायनिक गुणधर्म आपल्याला इथे दिलेले असतील. काय दिलेले आहे तिथे आपल्याला, अधातूंचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. तर पहा, आता इथे अधातूंचे रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. तर पहिली रिॲक्शन काय आहे, अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. मग काय दिलेलं आहे इथे आपल्याला पहा, हा कार्बन दिलाय प्लस O2 दिलेला आहे. फॉर्मेशन काय झालंय, CO2. मग याच्यामध्ये काय झालंय, पूर्ण ज्वलन झालेलं दिसेल. काय झालेलं दिसेल इथे, पूर्ण ज्वलन. म्हणजे ही रिॲक्शन कोणती झाली, ही अभिक्रिया आम्लधर्मी. काय झाली, ही अभिक्रिया आम्लधर्मी झालेली आहे, पूर्ण ज्वलन इथे झालेलं आहे. तशी दुसरी रिॲक्शन जर कधी बघितली, इथे दिलेली आहे पहा, ही पहिली रिॲक्शन झाली आहे. दुसरी रिॲक्शन आता इथे असं दिलंय, 2C + O2 आणि तुम्हाला काय फॉर्म होणार आहे मग, CO2. हे अपूर्ण ज्वलन, सॉरी इथे CO फॉर्म होईल फक्त, इथे अपूर्ण ज्वलन झाले. का, तर एका कार्बन ॲटमसाठी 2 ऑक्सिजन पाहिजेत, तर इथे 2 कार्बन ॲटम होते, तर इथे 4 ऑक्सिजन पाहिजे होते, म्हणजे इथे काय झालंय, अपूर्ण ज्वलन झालंय. त्यामुळे इथे हा CO उदासीन झालाय. त्यानंतर इथे जर कधी आपण बघितलं SO2 म्हणजे सल्फर प्लस ऑक्सिजन, हा बी कोणता आहे, आम्लधर्मी. इथे पूर्ण ज्वलन झालेलं दिसेल. आता अजून कोणत्या रिॲक्शन्स आहेत ते आपण इथे पाहूयात. तर अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया दिलेली आहे. मग अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का, पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं, अधातूंची पाण्याबरोबर कधीही अभिक्रिया होत नाही. पण याला एक एक्सेप्शन आहे, याला एक अपवाद आहे, याला एक अपवाद आहे. तो अपवाद नेमका कोणता आहे, तर हॅलोजन. कोण अपवाद आहे याला, इथे हॅलोजन हा इथे अपवाद आहे. इथे आपण पाहू शकतो, हा Cl2 पाण्याबरोबर रिॲक्ट झालेला आहे. तुम्हाला HOCl आणि HCl इथे फॉर्मेशन झालेलं आहे. हेही सगळ्यांना इथे समजलं पाहिजे. आता पुढे पाहूयात, ही 3 नंबरची रिॲक्शन दिलेली आहे, अधातूंची विरल अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता अधातू जे आहेत यांची ही विरल अम्लाबरोबर कधीही अभिक्रिया होत नाही. पण याला अपवाद परत कोण ठरला आहे, हॅलोजन. म्हणजे इथे पहा, हा Cl2 आहे, हा हायड्रोब्रोमिक ॲसिड बरोबर इथे रिॲक्ट झालेला आहे. म्हणजे काय होणार आहे, इथे रिॲक्शन लिहितो पहा, हा Cl2 आहे प्लस इथे 2 HBr आपल्याला दिलेला आहे. म्हणजे इथे 2 Cl आहेत, 2 हायड्रोजन बरोबर बाहेर जातील. म्हणजे इथे काय होईल पहा, 2 HCl. मग Br किती राहिलेले आपल्याकडे, 2 राहिलेले आहेत, कारण की 2 ने मल्टिप्लाय आहे. सो इथे Br2 तुम्हाला फॉर्मेशन झालेलं दिसेल. आता चौथी जी अभिक्रिया आहे ही अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया आहे. मग आता ही अभिक्रिया होते तरी कशी, तर विशिष्ट परिस्थितीमध्ये, म्हणजे आपण योग्य तापमान, दाब, उत्प्रेरकाचा जर कधी वापर केला तर अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होते. मग इथे आपल्याला दिसेल पहा, सल्फर आणि H2, तर H2H हायड्रोजन सल्फाईड इथे फॉर्मेशन होईल. त्यानंतर N2 + NH3, तर अमोनिया आपल्याला इथे फॉर्मेशन झालेलं दिसेल.